आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। राज्य शासनाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत। त्यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी सुद्धा महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कार्यालयाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य भेट व सुरक्षा किटचे शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते। मात्र सदर वाटप हे जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच जिल्ह्यांच्या अडगळीत मार्गावर असलेल्या 15 किलोमीटर अंतरावर हरंगुळ बुद्रुक MIDC एरियातील गोडाऊन स्थित ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी होत असल्याने त्या ठिकाणी नोंदणीकृत बांधकाम कामगारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। असे असतानाही गेल्या 6-7 महिन्यांपासून वाटप रखडलेले आहे। लातूर स्थित वाटप केंद्रावर बऱ्याच वेळा अनुचित प्रकार घडल्याच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे यापुढे अनुचित प्रकार घडू नयेत आणि बांधकाम कामगारांना अडचणीत जाऊ नये यासाठी आता यापुढे गृहोपयोगी वस्तूंच्या किचन सेटची साहित्याची व सुरक्षा किट साहित्य वाटप हे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी आणि अखिल भारतीय बांधकाम संघटना शाखा अतनूरचे शाखाध्यक्ष चंद्रप्रकाश गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस शाखा अतनूरचे शाखाध्यक्ष अमोल गायकवाड, राष्ट्रीय मजदूर संघ मराठवाडा विभाग अध्यक्ष SG शिंदे अतनूरकर, उबाठा शिवसेनेचे जळकोट तालुका प्रमुख विकास पाटील, अतनूरचे सरपंच चंद्रशेखर पाटील, गव्हाणचे सरपंच बालाजी गुडसुरे, मेवापूरच्या सरपंच कोमल पाटील, गुत्तीच्या सरपंच मीना यादव केंद्रे, चिंचोलीच्या सरपंच रेखा बिरादर, माजी सरपंच संतोष बट्टेवाड यांनी केली आहे। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी: मागील अनेक दिवसांपासून राज्य शासनाच्या वतीने शहरी आणि ग्रामीण भागात नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या गृहोपयोगी वस्तूंच्या किचन सेट साहित्य आणि सुरक्षा किटचे वाटप सुरू आहे। यासाठी जिल्ह्यातील बांधकाम कामगार किचन सेट आणि सुरक्षा किट घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात कानाकोपऱ्यातून येत असल्याने MIDC हरंगुळ रेल्वे स्टेशनच्या गोडाऊनवर हजारोंच्या संख्येने वाटप केंद्रावर गर्दी होत आहे। यावेळी वाटप केंद्रावर दैनंदिन वाटप संच क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक बांधकाम कामगारांनी गृहोपयोगी साहित्य किचन सेट नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। तसेच नियोजन नसल्याने त्याचा मोठा परिणाम वाटपावर होत आहे। प्रसंगी अनुचित घटना सुद्धा घडत आहेत। त्यामुळे शासनाने प्रशासनाला आदेश देऊन सदर किचन सेट व सुरक्षा किट साहित्य वाटप जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी न करता प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर करावे, म्हणजे वाटप केंद्रावरील गर्दी कमी होऊन त्या ठिकाणी अनुचित घटना घडणार नाहीत आणि त्याचा कामगारांना नाहक त्रास होणार नाही किंवा वेळही वाया जाणार नाही। सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून नोंदणीकृत बांधकाम मजदूर नोंदणीकृत कामगार आपले साहित्य पेटी, गृहोपयोगी वस्तू आणि सुरक्षा किट मिळेल याकरता 18 तास लाईनमध्ये नंबर यावा म्हणून बसत आहेत। काही वेळा त्यांना त्या ठिकाणी रात्रभर जागरण करूनही वाटप केंद्राच्या गोडाऊन आणि राज्य महामार्गावर झोपावे लागते। याकरता वाटप केंद्रावरील गर्दी कमी होऊन त्या ठिकाणी अनुचित घटना घडणार नाही आणि कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर वाटपाचे आदेश द्यावेत अशी मागणी परिसरातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री आकाश फुंडकर, प्रधान सचिव कुंदन, उपसचिव कापडणवीस, सचिव विवेक कुंभार, कामगार उपायुक्त तथा कामगार सहाय्यक उपायुक्त मंगेश झोले, लातूर यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे। अन्यथा सहाय्यक कामगार उपायुक्त कार्यालय लातूर यांच्यासमोर 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनापासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे।